या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे जोडलेत. ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एकीकडे आपण पाहिलं की बलात्काराची घटना स्वारगेट बसस्थानकात जी घडली धक्कादायक होती. पुणे नाहीच तर महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना ताजी असतानाच आता आणखीन एक घटना पुण्यात घडली. IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला अशा प्रकारचा अत्याचार करण्याचा प्रयत्न कॅब चालकाच्या माध्यमातून झालाय. काय आपली पहिली प्रतिक्रिया? एक तर कालची घटना अजूनही पुणे शहरावर अक्षरशः भेदरावून टाकणारी, म्हणजे लोक विसरूच शकत नाहीये. दिवसभर तुम्हाला सांगते की फक्त त्या मुलीवर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या संदर्भातल्याच वेदना कमी होत नाही. तर आज सकाळी तुम्ही ही घटना सांगताय. पण मी एक सांगेल की कालच्या घटनेमध्ये ती बिचारी महिला एवढी भेदरून गेली होती की ती प्रतिकार सुद्धा करू शकली नाही. आणि आजची तुम्ही जी घटना सांगताय त्याच्यामध्ये त्या महिलेला तो जो अनोळखी माणूस आहे कॅब मधला ड्रायव्हर अश्लील हावभाव करतोय म्हणून तिने पाऊल उचललं की बाहेर उडी घेतली. आता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. याच्यामध्ये दोनच पर्याय दिसतात की गुन्हा झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करतोय, त्यांना कायद्याने शिक्षा होतीये किंवा या सगळ्या जरी गोष्टी असतील तर प्रत्येक महिलेनी आपलं रक्षण करण्यासाठी तेवढं सक्षम आणि समर्थ होणं गरजेचं आहे. आणि दुसरं, ही जी पुरुष प्रधान मंडळी विकृत आहेत की ज्यांची विकृती ही अनोळख्या महिलेवर काढतात, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन कायदा किंवा काहीतरी त्यांच्यासाठी उपचार म्हणतो ना आपण, ते करणं खरंच गरजेचं आहे. कारण का आघाताच्या बाहेर परिस्थिती चाललेली आहे. आपला मुद्दा लक्षात आला. आपण असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप सुद्धा जोडलेत. प्रशांतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. कालच धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली, त्यानंतर आजचा सुद्धा हा खळबळजनक असा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकं पोलीस प्रशासन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय? पोलीस प्रशासन कुठे कमी पडतंय का? कायद्याचा धाक राहिला नाही का पुण्यात? कालच्या घटनेनंतर म्हणजे परवाच्या कालच्या पहाटेच्या घटनेनंतर आज पुन्हा अशा प्रकारची नवीन घटना जी उघडकीस येते ती निश्चित धक्कादायक तर आहेच. पण पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये पुणे पोलिसांच्या बद्दल किंवा एकूणच पोलीस खात्याबद्दलच आदर किंवा दरारा राहिला नाही अशा प्रकारचं एकूण चित्र दिसतंय. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर सगळ्या गोष्टी नेल्या पाहिजेत, त्या होत नाहीत. आणि मग पुढच्या काळामध्ये त्या गुन्हेगाराला वाटतं की मागच्याला कुठली शिक्षा झालेली नाही, आपण असं केल्यानंतर काहीच फरक पडत नाही. अशा प्रकारे एकूणच चित्र या राज्यामध्ये आणि या शहरामध्ये निर्माण होतंय. पुण्यातलं तर एकूणच जे काही चित्र पाहतं ते कोयता गँग असेल किंवा ड्रग्ज माफिया असतील, ह्या सगळ्या गोष्टी बदलतं पुणे. म्हणजे एकीकडे आपण उडता पंजाब बघितलं होतं, तशा प्रकारे आता बदलतं पुणे आपण पाहतोय. आणि मला असं वाटतं की असं पुणे कुठल्याही पुणेकराला नकोय. त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थात गृहमंत्र्यांनी पुण्याच्या संदर्भामध्ये किमान सहानुभूतीने बघावं. ज्या पुण्याने त्यांना खूप सारं काही दिलं, त्या गृहमंत्र्यांनी आता पुण्याकडे डोळस पद्धतीने बघण्याची गरज आहे असं मला निश्चित वाटतं. अगदी. मी पुन्हा एकदा रुपालीताई यांच्याकडे जाणार आहे. ताई, प्रशांत जगताप यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे की असं पुणे कोणाला नको, हे तर वास्तविकता आहे. मात्र कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे कालच्या घटनेहून सुद्धा स्पष्ट झालंय. त्यामुळे सत्ताधारी कुठेतरी यामध्ये कमी पडतात असं त्यांचं म्हणणं आहे. कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी आहे. मुळामध्ये झालंय काय की ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ना, ही फोफावत चाललेली, ती जुमानत नाहीये. एक लक्षात घ्या, जर पोलिसांची आपण बघितली संख्या तर 1200 लोकांच्या मागे एक पोलीस. आपल्याला पोलीस भरती म्हणजे पोलिसांची भरती सुद्धा वाढवावी लागणार आहे. आणि कायद्याची जी अंमलबजावणी आहे ना ती कडक स्वरूपात, आणखीन कडक स्वरूपात करावी लागणार आहे. नक्कीच पुणेकर म्हणून आपल्याला हे पुणे नकोय. जसं प्रशांत जगताप यांना नकोय, आम्हाला नकोय, कुणालाच नकोय. कोणत्याही पुणेकराला ही जी परिस्थिती आहे ही नकोय. परंतु पुण्यात येणारा लोंढा, पुण्यात येणारा रोजगारासाठी ये जा करणारी लोक, राहण्यासाठी येणारे लोक, याचा कुठंतरी ताळबंद लागणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडे मी सांगेन की पुरुषांना सुद्धा ही विकृती काढण्यासाठी बाहेरची स्त्री का दिसते याच्यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करून काहीतरी सोल्युशन्स मजबूत भक्कम काढणं गरजेचं आहे. सगळं पोलिसांवर टाकून उपयोग नाहीये. त्या पुरुषाला त्याची जबाबदारी कळायला नको का हो? आता हा कॅब चालक आहे, तू कॅब चालक मध्ये तू त्या बाईला, जी कोण तुझं क्लायंट आहे तिला नेतोय, अनाशा ती बाई आहे म्हणून तू तिच्यासमोर नको ते हावभाव करणार. ही कुठली वृत्ती ही त्या लोकांची, त्या पुरुषांची? म्हणजे कुठेतरी पोलीस अधिक सक्षम करणं हे गरजेचं आहे, मान्य. पण लक्षात घ्या,
वाढत्या लोकसंख्येच्या ज्यामध्ये पोलिसांची भरती सुद्धा होणं महत्वाची आहे, कारण का 1200 माग एक पोलीस काही करू शकत नाही. आणि जशी पोलिसांची जबाबदारी आहे तसं मला आता सांगणं आहे, जसं आम्ही स्त्रियांना सांगतो सक्षम व्हा, या पुरुष लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाकीच्या पुरुषांसाठी जसं मानसिक उपचार म्हणा किंवा आपण सल्ला देतो तसे काहीतरी घ्या नाही या विकृत गुन्हेगारांसाठी. आणि जे आव्याकाच्या बाहेर आहेत त्यांना द्या तडीपार करून पाठवून द्या, नाहीतर यांना कुठेतरी काहीतरी काय होईल, उद्रेक होईल. काही दिवसानंतर आम्हा महिलांना या पुरुषांचा कायदा हातात घेऊन बंदोबस्त करावा लागेल. हा एकच पर्याय खरं मला आता समोर एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दिसतो. परंतु सातत्याने नुसतं सरकार आणि पोलीस यांच्यावर नुसतं बोट ठेवून उपयोग नाही. निश्चितच त्यांनी काम अधिक सक्षमतेने केलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये पुरुषांचा सुद्धा जी नक्कीच ताई, आपला मुद्दा लक्षात आला. खरं तर इतरही अनेक गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये सुद्धा बदल होणं, मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. प्रशांतजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस प्रशासनाचा तर मुद्दा आहे, सत्ताधारी पक्षाचा मुद्दा आहे, मात्र पोलीस प्रशासनावरती संपूर्ण जबाबदारी ढकलून दुर्लक्षित इतर मुद्दे होत आहेत का? इतरही मुद्द्यांवरती काम करणं आवश्यक आहे का? त्यामध्ये आम्ही कुठेही पोलीस प्रशासनावर सगळ्या जबाबदारी ढकलत नाही. आमचं म्हणणंच एवढं आहे की एखाद्या गुन्हेगारांनी चुकीची या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या गुन्हेगारावर तातडीने ज्या गोष्टी कारवाई व्हायला हव्यात किंवा फास्ट ट्रॅकवर न्यायला हव्यात, हे जर झालं तर समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल की होय, इथे गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होते, त्याच्यामुळे आपण हे कृत्य करायला नको. त्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता अलीकडच्या काळात ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्यात त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून स्त्रियांना आणखीन कशा पद्धतीने सुरक्षा देता येईल, त्यांची सुरक्षा आणखीन किती कडकातली कडक करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मला असं वाटतं की शेवटी सरकार म्हणून किंवा पोलीस म्हणून हा शेवटी एक समाजाच्या सुरक्षेचा भाग म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. आम्हाला काय त्यांना दोष देण्यामध्ये तेवढा वेळ इंटरेस्टही नाही किंवा आमचा तो काय कार्यभाग पण नाही. मी रुपालीताई पाटील असतील की आमच्या सगळ्या जे काय भगिनी असतील त्यांना तीच विनंती करत की या सगळ्या विषयावर पुणेकर म्हणून आपण एकत्रित यायला हवं. सत्ताधारी कोण विरोधक कोण याहीपेक्षा पुणेकर आणि महाराष्ट्र भारतीय फर्स्ट या भूमिकेतून आपण पाहायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी. मी रुपालीताई यांच्याकडे जाणार आहे. ताई, महत्त्वाचा मुद्दा आहे, मात्र अलीकडे ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार पाहतोय त्यामध्ये कोयता गँग असेल किंवा महिला सुरक्षेचा मुद्दा असेल, एकीकडे आज महिला सुरक्षेसंदर्भात काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा होणार आहेत, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आणखीन कुठल्या उपाययोजना करणं आवश्यक आहे? एक लक्षात घ्या की नक्कीच प्रशांत भाऊंनी सांगितले की आम्ही सगळे मिळून या गुन्हेगारीवर जबरवचक कसा बसल त्याच्यासाठी प्रशासनाला नक्कीच मदत करू. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की कायदे खरंच कडक आहेत, परंतु त्याच्यावर बसलेला जो अधिकारी आहे त्यांनी त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आता हा जो काही कॅब चालक आहे त्याचं लायसन्स कॅन्सल केलं पाहिजे. त्याला जवळजवळ तातडीने अटक होऊन ना त्याचा ठीक आहे, कायद्याने त्याला बेल मिळेल, परंतु त्याला जर जेलमध्ये जास्त दिवस म्हणजे तो सुटल्यानंतर सुद्धा जर त्याच्यावर कारवाई केली तर कुठेतरी तो एक 6 महिने जरी जेलला बसला, ते आहेत त्याच्यामध्ये पोलिसांकडे काही अधिकार स्वतःचे आहेत ते त्यांना वापरावे लागतील आणि गृह खात्याने सुद्धा त्यांना ते अधिकार वापरण्याचे खुली हे दिली पाहिजे. त्याच्याशिवाय थोडंसं एक लक्षात घ्या, स्ट्रिक्ट झाल्याशिवाय महिलांची सुरक्षता आपण सक्षम करू शकणार नाही. दुसरा बेस, महिलांना स्वतःला सक्षम व्हावं लागेल, त्याच्यासाठीच्या उपाययोजना त्यांना तेवढा तो सपोर्ट सरकारला आणि पोलीस यंत्रणेला द्यावा लागेल. आणि तिसरं, लोकप्रतिनिधी जे पुरुष आहेत ना त्यांनी सुद्धा याच्यावर काम करणं गरजेचं आहे. फक्त बाईला सक्षम करून होणार नाही. बाईला सक्षम करण्याबरोबर या गुन्हेगारांवर जर या लोकप्रतिनिधींनी सगळ्याच पक्षातल्या ताई, आपला मुद्दा लक्षात आला. केवळ एकच गोष्टीवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अन्य इतर गोष्टीवरती काम करणं आवश्यक आहे. ज्या प्रकारचं एकेकाळी सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख होती, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, त्या पुण्याचा आगामी काळात उडता पंजाबसारखा उडता पुणे होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा कुठलाही महाराष्ट्रीयन व्यक्तीला वाटणार नाही. यावरती काम करणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद प्रशांतजी आणि रुपालीताई, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चोतमलकडे जाणार आहेत. ज्ञानेश्वर, खळबळजनक घटना आहे पुण्यामध्ये. ज्या प्रकारची गुन्हेगारी अलीकडे वाढलेली आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न, कालच्या स्वारगेटची घटना ताजी असताना आता ही कॅब चालकाच्या माध्यमातून घडलेली घटना समोर येते. काय अधिकची माहिती आहे? पोलिसांच्या माध्यमातून आता कारवाईसाठी, शोध मोहिमेसाठी नेमके काय प्रयत्न सध्या केले जात आहेत?
आपण सांगितलं त्याप्रमाणे जे आरोपी आहेत ते आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. जो कॅबचा मालक होता त्याच्याकडून जे डिटेल्स मिळाले त्याच्यावरून कार चालकाचा शोध घेण्यात आलेला आहे आणि कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे. 20 वर्षाचा हा कार चालक असल्याची माहिती आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. राहण्यासाठी तो पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहिला होता. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे. अगदी ज्ञानेश्वर, खरं तर ही माहिती समोर आलेली आहे की पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र त्या आरोपीच्या माध्यमातून काही जबाब, काही अधिकची माहिती मिळाली का? अर्थातच आरोपीचा जो जबाब आहे तो पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अटकेची प्रक्रिया करण्यात आली. हा सगळा जो प्रकार आहे तो आरोपीनं कबूल केलेला आहे. या सगळ्या प्रकरणात जी फिर्यादी महिला होती तिची फिर्याद जी आहे ती देखील नोंदवून घेतल्यानंतर जी पुढची सगळी प्रक्रिया राबवली गेली त्यातलाच भाग म्हणून आरोपीला अटकेची जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर, ज्या प्रकारची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे की 2 किलोमीटर धावत जाऊन या महिलेने खरं तर तक्रार दाखल केली, मात्र त्यापूर्वी कॅब चालकाच्या माध्यमातून असे कृत्य सुरू असताना त्या कॅबमधून उडी मारून त्यांनी पुढे धावत जाऊन ही तक्रार दाखल केली. तर कॅबमधून उडी मारल्याच्या नंतर काही जखम झाले का किंवा त्यांच्या प्रकृतीबाबतची काही माहिती आहे का? प्रकृती सध्या फिर्यादी महिलेची ठीक आहे. आपण पाहिलं की जो घटनाक्रम आहे त्यात कॅब ही ऑनलाईन बुक केली गेली. त्यानंतर जेव्हा कॅब आली तेव्हा ही 41 वर्षाची महिला त्या कॅबमध्ये बसली. काही अंतर समोर गेल्यानंतर त्या कॅब चालकानं अश्लील कृत्य करायला सुरुवात केल्यानंतर ही घाबरलेली महिला गाडीतून खाली तिनं उडी मारली आणि ती पोलीस स्टेशनपर्यंत गेली आणि तिथून तिनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जी चक्र फिरवलेली आहेत, आरोपीचा जो शोध घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की त्यात पोलिसांना यश आलंय आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.